हिंगोलीमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी भरारी पथकानं मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 1 कोटी रुपये हस्तगत करण्यात आलेले आहेत। हे सगळे पैसे आता पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ही रोकड आणण्यात आलेली आहे। हिंगोली शहरात शेतकरी भवन परिसरात टाटा नेक्सन कंपनीची एक 4चाकी गाडी होती आणि याच गाडीमध्ये ही 1 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली। निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी 4चाकी सकट ही सगळी रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळते आणि संबंधित व्यक्ती स्वतःकडे कॅश बाळगण्यासंदर्भात परवानगी असल्याचं सांगते, परंतु सध्या निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करत आहे। या सगळ्या रोकडेची मोजणी करण्याचं काम सुरू असून प्राथमिक तपास सुरू आहे। नगरपालिका निवडणुकांचं उद्याला मतदान आहे आणि त्यापूर्वीच आज हिंगोली पोलिसांच्या वतीने हिंगोली शहरातील शेतकरी भवन परिसरामध्ये मोठी रोकड पकडली आहे। साधारणतः 1 कोटी रुपये ही रोकड असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि निवडणूक विभागाच्या पथकांच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये संपूर्ण कॅश आणलेली आहे। ज्यांची ही कॅश आहे त्यांच्याकडनं सांगितलं जाते की आम्ही व्यापारी आहोत आणि याची रितसर परवानगी आहे, परंतु निवडणूक विभागाच्या वतीने ही संपूर्ण कॅशची मोजणी करण्यासाठी आणि कॅशची पडताळणी करण्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संपूर्ण कॅश प्राथमिकदृष्ट्या जप्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही संपूर्ण कॅश आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणली। आपण या ठिकाणी पाहताय काही 500 रुपयांच्या नोटा आहेत, काही 100 रुपयाच्या, काही 50 रुपयाच्या, या पद्धतीच्या कॅशचं बंडल या ठिकाणी आणलेलं आहे। पोलिसांच्या वतीनं ही महत्त्वाची कारवाई मानली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी या संपूर्ण रोकडची पडताळणी करत आहेत आणि पडताळणी केल्यानंतर आता पुढील निर्णय काय घेतला जातो हे पाहिलं जाते। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।